हे कसे काय सुटले हेच तर नाही समजू राहिलं. हां, एवढाले माणसं त्याच्यापाशी, हां, सगळ्या जणापाशी बंदूक आहे आणि यायले काय कोणाले काय सांगा लागते काय, याले मारलं का त्याले मारलं, धडाधड उडून टाकायला पाहिजे होतं. हां, अरे याई नाही बंदुका नेलत्या म्हणते ना सरकारी खात्यातून. शिंदे साहेबांना यायला बंदुका दिलत्या म्हणते. आणि सगळ्यात कारागीर आहे त्याच्यातला तो वसंताला कारागीर आहे. जो तात्याच्या वावरातनी सोकारी करते ना तो लय कारागीर आहे. त्याच्या यानं हे सगळेच्या सगळे सुटले, नाही तर हे सगळेच्या सगळे झालं असतं याचं. अच्छा, म्हणजे ह्या वसंतानं कलाकार्य केले आपल्यावाल्या म्हणून ते सुटले. वसंतानं डेअरिंग केली आणि वसंतानं सगळ्या माणसाला डेअरिंग आणून दिली, त्याच्याच्यानं हे सगळं झालं. पण का हो मिलिंद काका, एखादी जर गोळी एखाद्याला लागली असती तर मग काय, रामनाम सत्य झालं त्याचंवालं काम. 13 दिवसानं जेवाले 13वीचं त्याच्या घरी. हे डाकूही मला असेच दिसले, काही कामाचे नव्हते, हे ढिल्ले होते. हे डाकू एका जणाले मारू नाही शकले, काय कामाची गोष्ट आहे. अरे तिकडलं 50 एकर सोडून इथं 10 एकरात कसे काय आले रे. अरे याच लागते ना आप्पा, कशी गोष्ट करता तुम्ही. आमचे आप्पा आहे ना. तुमचे जर काही फायद्याचे असले काही सौदे तर तुमच्यापाशी नाही येऊ तर कोणापाशी जाऊ. फायद्याचा कोणता सौदा आणला रे बा तुम्ही, या इकडे बसा. सौदा म्हणजे सौदा असा आणला का तुमचा फायदाच फायदा आहे त्यानं. आणि हा सौदा आम्ही कोणाला सांगितला नाही, आम्ही तुम्हाला सांगितला. कारण आम्हाला त्या सौद्यासाठी तुम्हीच योग्य वाटले म्हणून आम्ही तुम्हालाच म्हणून राहिलो, आम्ही कोणाला म्हणून नाही राहिलो. हा, पण सौदा काय आहे हे तर सांगा. सौदाच नाही सांगू राहिले कायचा आहे, तर ते आपलीच लावून राहिले तुम्ही. कसं आहे, तुमचं जे एकदम राहणीमान आहे ते आहे राजेशाही घराण्यासारखं. म्हणजे बा एखादं शाही परिवारातले तुम्ही, म्हणजे कसे राजे महाराजाच्या काळातले त्या घराण्यातले तुम्ही तसे वाटता. नाही तर विचारून घ्या, हे भीमा आप्पाले विचारा, मिलिंद आप्पाले विचारा, तुम्ही कसे वाटतात. आणि तुमचा जो स्वभाव आहे तोही म्हटलं एखादा शाही घराण्यातल्यासारखा आहे. तो तर आहेच, राजेशाही घराण्यातलंच होतो ना आपण पहिले. पण ते कसे आहे, आपले जे पंजोबा आहे, हां, जे आजोबा आहे पंजोबा आहे, त्यानं थोडंसं इकू आपल्याला राजेशाही घराण्यातून फक्त आपल्याला घराण्यात आणलं त्यानं बस. म्हणूनच आम्ही तुमच्यापाशी आलो. कारण आता कसं तुम्हाला घराण्यातून आम्हाला डबल राजेशाही घराण्यात न्यायचं आहे. हा, पण कसं नेता हे तर सांगा. धीरज तर नाही आहे तुम्हाला, तेच तर सांगू राहिलो. तर सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवात करा लागन, तर ते म्हणजे तुमच्या घरापासून. आता तुमचं जे घर आहे तुम्ही काय केलं आहे, प्लॉट घेतला आहे आणि प्लॉट बांधलेला आहे. ते झालं ना, तर तुम्हाला सगळ्यात पहिले घर बदला लागन ना. आता कसं आहे, तुम्हाला पाहिलं तर थोडं म्हणन लोक का नाही बस शाही घराण्यातला माणूस आहे. पण तुमचा जेव्हा घर पाहेन कोणी, म्हणजे तुम्हाला पाहिजे वाळा. घर नाही पाहिजे तुम्हाला पाहिजे वाळा. तुम्हाला कसं, तुम्ही वाड्यात राहायला लागले, लोक काय समजा नाही राजेशाही घराण्यातला माणूस आहे म्हणून, हा यायले आपल्याला निवडून देणंच आहे म्हणून. पुढं चालून हा राजेशाही घराण्यातला राहणारा माणूसच आपले कामं करू शकते म्हणून. हे लोकांची काय होईन, एक मेंटॅलिटी होईन. नाही, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणा तुमच्या. कारण आता जे मी घरात राहू राहिलो त्यांना थोडी वाटणार आहे का मी राजेशाही घराण्यातला आहे म्हणून. वाळाच पाहिजे एखादा, वाड्यातच आहे राजेशाही घराण्यातले लोक वाड्यातच राहे. हे बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. बरोबर माणसापाशी आलो ना आम्ही. आम्हाला माहीत आहे का राजेशाही घराण्यातला माणूस एकच आहे, वामन भिंगोटे. आम्ही बरोबर तुमच्यापाशीच आलो. आणि रायनीमान तर तुमची राजेशाही आहेच. हां, त्याच्यात काय आहे, 2-3 सोन्याचे गोपं घातले आणि 2-3 सोन्याच्या अंगठ्या घातल्या हातात. काय एकदम तुम्हाला कोणी म्हणूच नाही शकत का तुम्ही सर्वसाधारण माणूस आहे म्हणून. मग तुम्हाला निवडून देणं लोकांना भागच पडते. कारण राजेशाही घराण्यातल्या माणसाला निवडून देणं हे लोकांचं कर्तव्यच आहे. बरोबर आहे ना भीमा आप्पा? बरोबर आहे, एकदम बरोबर. आता आम्ही चाललो होतो तात्यापाशी, पण आम्हाला माहीत आहे का तात्या आपल्या कामाचा माणूस आहे नाही, म्हणून तात्यापाशी गेलो नाही. मी म्हटलं नाही, आपल्याला काही ना काहीतरी आता बदल पाहिजे. हे सरपंच जे आहे हे काही बरोबर आता वागून नाही राहिले लोकांसोबत. आपल्याला पाहिजे बदल पाहिजे, म्हणून आम्ही तुमच्यापाशी आलो. पण विचार असा पडला राजा का आत्ताच घर बांधलं मी. हां, कमीत कमी 7-8 महिने झाले, त्याला वर्षही नाही झाला. आणि तुम्ही म्हणून राहिले का वाळा विकत घ्या, असंच म्हणणं आहे तुमचं वाला. कोणाचा वाळा आहे इकडे ते तर सांगा. ते वाळा जाऊ दे ना, कोणाचा इकडे असो, तुम्हाला वाळा देईन म्हणजे देईन. तुम्हाला वाळाच पाहिजे ना. हा, पण काय वाळा काय कमी पैशाचा भेटते काय. वाळ्याच्या किमती तर माहीत आहे आम्हाला बाबा. हां, जसा म्हणसान तसा वाळा घेसान तुम्ही, तसे किमता आहे त्याच्यावाल्या वाळ्याच्या. जेवढा जुना वाळा तेवढे किमता जास्त त्याच्यावाल्या. मग तुम्ही सांगा, तुम्ही वाड्यात राहिल्यावर तुम्हाला राजेशाही घराण्यातलं असल्यासारखं वाटून राहिलं, हां, ते वातावरण तसं भेटू राहिलं, तर त्या गोष्टीचे तर पैसे घेणारच आहे ना समोरचा व्यक्ती.
तुमच्या सगळ्या गोष्टी मला पटू राहिल्या, पण त्याची किंमत तर सांगा किती आहे तर ते तर सांगा. आता किमतीले पायसान का तुम्ही तुम्ही घ्यायचा आहे हा निर्णय करा बस. ते किती रुपयाचा हो मग तिकडे घ्यायचा आहे तर बस घ्यायचा आहे मग आपल्याला. नसन बी तुमच्यापाशी पैसे जुळत हां, पैशाची तर तुमच्यापाशी काही कमतरता आहे नाही, पण नसन बी जुळत तर त्याच्यावर फायनान्स मारून द्या. काय फरक पडू राहिला. पटून राहिल्या तुमच्या गोष्टी मला पटून राहिल्या, पण पहिले किंमत तर सांगा, किंमत सांगा पहिले मला. वाड्याची किंमत आहे 1,20,00,000 रुपये. 1,20,00,000? अबे 1,20,00,000 रुपये कुठून आणू मी? आपली 40 लाखापर्यंत ताकद होती, जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत. 50 लाख रुपयेपर्यंत आपल्याला जर वाळा भेटला असता आपण घेतले असते. 30 लाख रुपये त्याला दिले असते आणि 20 लाखाचं होम लोन घेतलं असतं उचलून बस. पण तुम्ही डायरेक्ट 1,20,00,000 रुपयेच म्हणून राहिल ना. एवढ्या रुपयाचा वाळा घेऊन मी काय करू? आहेच कोण? हां, बायको आहे, मी आहे आणि माझे बाबा आहे आणि मला 2 लेकरं आहे. कोण आहे बाकी? आणि तेवढ्यासाठी मी एवढे रुपये खर्च करणार आहे का राजा? नाही बुवा, आपल्या तर कामाची गोष्ट नाही आणि आपण काही ते करत नाही. हट यार चेत्या, तुला तर पहिलेच म्हटलं होतं मी का हा माणूस घेऊ शकत नाही. ह्या माणसापाशी जाऊन कायलेच फालतू तोंडाची वाप गमावतं. हा, त्याच्यापेक्षा सारखं आपण तात्याला म्हटलं असतं. हा, तात्यानं आतापर्यंत सौदा फिक्स करून टाकला असता. शाही घराण्यातलं काम आहे ते. तुले का कोणाला म्हणशीन तर कसं जमणार आहे? आता काय यार सोन्या, मला वाटलं बघा वामन आप्पा घेऊ शकते म्हणून पहिले आपण वामन आप्पाले म्हणू. हा, कारण वाड्यातनी राहिल्यावर कसं वाटते एकदम माहित आहे तुले. पहा अधिक विचार करा. तात्यापाशी जर गेलो आम्ही तर तात्या घेऊ शकते, मग नका म्हणजा, मग पस्तावून काही फायदा नाही. नाही, आपण घेतही नाही आणि त्या गोष्टीचा मला पस्तावा येतही नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही तात्यालेच म्हणा आणि तात्यालेच घेऊ द्या. मला काही बाबा शाही घराण्यात राहायचं नाही आहे. हे नवीन घर बांधलेलं आहे, तेवढ्या रुपयात तर मी काही घेऊ शकतो. राहू द्या. पहा विचार करून संध्याकाळपर्यंत टाईम आहे तुमच्यापाशी. मग कसं दुसऱ्यानं घेतलं तर पस्तावा नाही यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. पोपटाईनं काय आता काय मकानाची दलाली चालू केली काय? त्याला काय 500 भेटले ते काही करते. हां, आता पहा बरं किती मस्त बॉटलीत उतरवलं होतं त्याईनं मला. आता जो वाळा आहे 1,20,00,000 म्हणते तो तर मी नगदी पैशातही घेऊ शकतो, पण काही गरजच नाही आहे ना आपल्याला वाळ्याची. घर आहे ना चांगलं बस आहे. आता वाळ्याचा जमाना राहिला काय? अरे ये ना तुम्ही बाहेर, 5 मिनिटाची गोष्ट, 5 मिनिटं इकडे तिकडे. अरे मला जायचं आहे ना, बोल ना इथूनच काय बोलायचं आहे तर. अरे ते तिथूनची गोष्ट नाही आहे, हे इथे येऊनच सांगायची गोष्ट आहे. म्हणून तर होय तुमच्या फायद्याचा सौदा आहे ना. काय बच्चू भाऊ तुम्ही बी, तुम्हाला म्हणून राहिलो का तुमच्या फायद्याचा सौदा आहे. एक सांग कोणता सौदा आहे फायद्याचा? एका जणाचा शाही वाळा आहे एकाचा. काय किंमत ठेवली? आता 1,20,00,000 रुपये सांगू राहिला, पण मी बरोबर तुम्हाला पुऱ्यात करून देतो. अरे 1,20,00,000 रुपये सांगत आहे हे बरोबर आहे. हा, सीताराम भाऊ पाहिला का सीताराम भाऊ? वा, पाहिला आहे त्याले. त्याचा वाळा पाहिला त्या? हा पाहिला त्याचा वाळा. 80 लाख रुपये द्यायला तयार आहे. सांग तरी म्हटलं मी घेऊन नाही राहिलो, गरजच नाही घ्यायची. कायले घेऊ बिनफुकट? जबरदस्तीनं दाखवला त्याने त्या दिवशी. नाही म्हटलं मला पाहिजेच नाही तर मी घेऊ कशाले सांगा बरं तुम्ही. नाही म्हटलं 80 लाख रुपये मी कुठून कायले ठेवू? हो काय 80 लाख रुपये म्हणे? अरे बापरे. तू कोणाचा म्हणून राहिला होता? नाही तो आपल्या गावातला नाही होय, तो बाहेर गावचा होय, तो म्हणून राहिलो तुम्ही तुम्हाला. अच्छा ठीक आहे ना, मग टाइम भेटला तर पाहिले चाललं जाऊ आपण. आता तुम्हाला घ्यायचाच नाही म्हणता तर मग कायले बिनफुकट पाहता, माझा टाइमपास करता, माझा धंदा पडते ना. मला सुट्टी काढा लागन तुमच्यासोबत येतो म्हटलं तर. बरं ठीक आहे, चल जाऊ दे या गोष्टीवर. आता विमल नाही आहे, उड्या कोणताच नाही आहे, गुटखा सध्या कोणताच नाही आहे. तुम्ही म्हणत असाल तुम्हाला मी पान देतो. नाही पान नाही पाहिजे. तो पान चुकाच्या वेळेस पुरे गाडी ते लाल होऊन जाते. मग राहू दे. आता काय दलाली चालू केली का रे बा मोहन? ते दलाली नाही चालू केली, पण म्हणे देऊन म्हणे तुला खर्चा पाण्याले गिराईक पाय म्हणे. भाऊ तुमचं घर पाना कसं झालं राजू हो? चांगलं दन पाणी आलं तर पाणी गळत असेल तुमच्या घरात पुरं. गळते आमचं घर, पण आम्ही बकेटा लावतो. पहा बरं राजू हो, बकेटा लावाच लागते तुम्हाला. पाटीलचं घर पहा किती मस्त आहे, तात्याचं घर चांगलं आहे, पण तुम्हाला गरज आहे खरंच घराची. तुम्ही एक काम करा, तुम्ही मस्त काय तर हिशोबा वाडाच घेऊन घ्या, तुम्हाला वाडाच पुरते. अरे दोघंच नवरा बायको आणि त्याच्यासाठी एवढा मोठा वाळा घ्यायला पुरण का आम्हाला? हा बा, 2-3 भाऊ असतो आम्ही तर मग वाळा घेतला असता. अरे तुम्ही घेतला बी तर काय वाया जाणार आहे काय? आज ना उद्या त्याला भाव येणारच आहे. हा, आज तुम्ही जर 1 करोडाचा घेत असाल तर पुढे चालून त्याचे भाव तर वाढणारच आहे. आणि वाळा होय ना तो सागवान असतं. सागवान किती रुपयाचा आहे? तांब्याचे भांडे आहे त्याच्यातनी, तांब्याचे प्युअर भांडे आहे म्हटलं पुरेच्या पुरे.
आणि सागवानचंच आहे सगळं काम. नाही ना, तुम्ही मला किती काही म्हणसान तरी मी एवढे पैसे काही गुंतवत नाही. मी बिलकुलच वाळा घेत नाही. माय घर आहे तसं आहे. घरकुलले टाकला आहे. घरकुल आलं रे आलं का बस घरकुलनं मी माय घर बांधून घेईन. एवढ्या कमी पैशात तुम्हाला वाडा भेटू राहिला, तुम्ही वाडा घेऊन नाही ठेवू राहिले. पैसे कधी चित आहे त्याचेवाले. आज ना उद्या भाव वाढणार आहे. मी ह्या हिशोबानं म्हणून राहिलो. आपल्याला वाटते का आपल्या माणसाचा फायदा झाला पाहिजे. तुमची काय दलाली आहे काय? एवढे मागं लागले तुम्ही. आता याच्या पहिले तुम्ही तात्याले म्हणे, आता मला म्हणू राहिले. अरे दलाली नाही, पण आपल्याला वाटते का आपल्या माणसाचा जर फायदा उरायला असं तर मग काय आहे. आता तुम्हाला आम्ही फोर्स करू राहिलो तर याच्या मागं काही ना काही कारण असेल ना. आम्हाला माहित आहे ना, आज जर तुम्ही कोणती जागा घेऊ राहिले असन तर आज ना उद्या त्याचे भाव वाढणारच आहे. आपल्याला वाटते का आपल्या माणसाचा फायदा झाला पाहिजे. नाही बा नाही, मला नाही घ्यायचं आहे. वाटल्यास एखाद्याचा वावर असं इकऱ्या तर ते सांगा, वावर घेतो मी. तुम्हाला म्हणू राहिलो वाडा घ्या, तुम्ही लागल्या वावराच्याच मागं. नाही ना, मी घेतच नाही नामदेवराव. फालतू कायले तुमचा टाइमपास करू. बरं पाहिजा तरी विचार करून. रातभर आहे आपल्यापाशी टाईम, विचार कर जा. हे 1 करोडाचा वाडा, 1 करोड रुपये कायले म्हणते. 1 करोडात तर किती मोठी जमीन होते तुमचीवाली. मी सप्पाच नाही म्हटलं, पण तरी ते मागं लागलेच होते. दिलीप भाऊ, नामदेवराव, तिकडून मोहन काहीतरी यायची. मला वाटते बुवा काही दलाली गिलाली असन म्हणून तर हे एवढे मागं लागले होते. वा वा, दलाली असन म्हणूनच एवढे मागं लागले ना, नाही तर कोणी मागं लागते काय. अरे एवढं चांगलं घर आहे मायवालं, जुनं एकदम, ज्याच्यात उन्हाळ्यात बी एवढा त्रास नाही. एक कूलर लावून द्या, एसी सारखी मजा येते. तर मी कायले घेत बसू वाळा न गिळा. नाही म्हणे तुम्ही घ्या म्हणे वाळा. तुम्ही सरपंच आहे म्हणे गावचे. शाही घराण्यात राहिल्यासारखं वाटते म्हणे. अरे काही नाही, तुम्ही त्याच्या मागं लागू नका. इकडे वाटल्यास जमीन जर भेटत असन तर जमीन घेऊन घ्या. देवानंद भाऊले आहे गरज घराची, त्यानं घ्यायला पाहिजे वाळा. अरे देवानंद भाऊही नाही घेत. देवानंद भाऊही मागस म्हणे. या अशा तशा याच्यात मी गोष्टीत पैसे टाकत नाही म्हणे. एखाद्याचा वावर गिवर असन तर सांग म्हणे, ते घेतो म्हणे इकत. लागला काही देवानंद भाऊ सोबत तालमील? नाही ना, ते तर सप्पाच म्हणून राहिले का नाही म्हणून. मला पाहिजेच नाही म्हणे आणि तुम्ही मला काही फोर्स करू नका म्हणे. नाही इकडे बच्चू किटुकलेले म्हटलं होतं, पण बच्चू किटुकले म्हणे का तुले 80 लाख रुपयात मी तुले म्हणे सीताराम भाऊचा वाळा घेऊन देतो म्हणे. वाळा पाहिला ना म्हणे त्या कसा आहे तर पाय म्हणे. वाटल्यास तू गिराईक त्याच्यासाठी 10-20 हजार रुपये मी तुला कमिशन नाही द्यायला लावतो म्हणे. झालं पाय बरं. आता बच्चू किटुकले ना जर 4-5 जणांपाशी म्हटलं असन का 80 लाखात वाडा इकडे आहे, झालं ना. मग काय आहे, एखादा जण घेऊनच घेते. आपण इकडे लोकांना सांगू राहिलो 1 करोड रुपये. मग एक काम करू आपण, 90 लाख रुपये सांगू. 90 लाख रुपये म्हटले ना तर मग कोणी बी म्हणा तर बरं ठीक आहे बा, 90 लाख रुपये म्हटलं तर नाही काय. आपण 1 करोड म्हणून राहिलो आणि 20 लाखावर बसलो आहे. आपण 10 लाख रुपये कमावू ना. 90चा सांगू ना. अरे 90चा सांगितला तर त्याच्यात भाव नाही करण का ते अधिक, म्हणून तर आपण 1 करोड सांगू राहिलो. 1 करोडात 10 लाख रुपये आपण सोडून दिले तरी 10 लाख रुपये आपल्याला भेटू राहिले ना. बरं एक काम करा, तुम्ही बसा पांटेल्यात जे बी गिराईक आहे फक्त त्याले तंबाखू आणि सोन्याची पुडी दे जा. बस दुसरं काहीच नाही म्हणा मापाशी. आणि 4-5 मसाले पान आणि तंबाखाचे पान हे बांधलेलेच आहे. कोणी आलं तर डायरेक्ट देऊन दे जा. मी आणि दिलीप भाऊ शाहरुख्याची गाडी घेऊन बाळू भाऊ तेलकाळे आणि शंकरराव तिरमारे ह्या दोघा जणांना भेटतो. त्याला आता आम्ही बरोबर पटवायची कोशिश करतो. काय म्हणून राहिलो, तुम्ही फक्त पांटेल्यात बसा आता. बरं ठीक आहे, जा तुम्ही. नाना बाबा सौदा फसून एखादा कसा आहे. नाही कमीत कमी 20 लाख रुपये तर 10 लाख रुपये तरी भेटले पाहिजे आपल्याला. एखादा तर सौदा फसनच. सगळेच्या सगळेच असे असन काय. हॅलो शाहरुख्या कुठं आहे रे? अरे कुठं असन राजा, कचरा गाडीवर. तू ही गाडी घरीच आहे ना? हा घरीच आहे ना. पाहिजे होती अर्ध्या 1 घंट्यापुरती. पेट्रोल टाकून देईन मी त्याच्यात. बरं ठीक आहे, घरी चालला जाय आणि चाबी घेऊन घे. घरीच आहे. बरं चला हो दिलीप भाऊ, शाहरुख्याच्या इथून गाडी घेणं आहे आणि चालला जाऊ या दोघायला भेटाले. मोहन दा कुठं गेला? भल्ल्या गडबडीत गेला, बोललाय नाही तो. तुम्हाला दिला का पांटेल्यावर उठून? कामशीर गेला तो. अरे एक काम होतं का तुमच्या दोघांसाठी, ते बी फुकटात नाही आहे. त्याचे तुम्हाला पैसे भेटन. सांगा ना आता मग कोणतं काम होतं आणि पैसे किती भेटन ते सांगा. पैसे तुम्हाला भेटन तर 1000-2 आणि 20,000-30,000 नाही भेटन. पैसे भेटन तुम्हाला 1 लाख रुपये. 1 लाख रुपये सांगा ना मग कोणतं काम होतं. 1 लाखासाठी तर काही करतो, सांगा. एक वाडा आहे, त्याची किंमत आहे 1 करोड रुपये. तो तुम्हाला 1 करोडात विकणं आहे. तुम्ही इका, तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस. एक काम करा, एक वाळा आमच्याही पशी आहे. तुम्ही गिराईक पा दिले, तुम्हाला 2 लाख रुपये बक्षीस देतो. तुमच्यापाशी कोणाचा वाडा आहे इकडे? पहिले तुमच्यापाशी कोणाचा वाळा इकडे ते सांगा, मग आम्ही सांगतो. नाही पहिले तुम्ही सांगा
कारण म्या सांगितलं ना तुम्हाला, म्हणून तुम्ही सांगा. सीताराम काकाचा. आता तुमच्यापाशी कोणाचा आहे? सीतारामच काकाचा आहे. तुम्हाला भेटले होते का ते? हा, आम्हाला भेटले होते. म्हणे का बा 1 करोडाचा आहे, त्याच्यासाठी गिराईक पहा म्हणे, तुम्हाला 20 लाख रुपये भेटन म्हणे. अरे यार, आम्हाला तेच सांगितलं ना त्यानं. आम्ही इकडे एक एक गिराईक पाहू राहिलो त्याच्यासाठी. आम्ही तर पाहून राहिलो. अरे हाय का बाळू काका घरी? नमस्कार. नमस्कार. बोला, कोण तुम्ही? ओळखलं नाही तुम्हाला? अरे सातबारा गावचं होय आम्ही. ओ, तात्या लेलेच्या गावचे. हा, बोला, काय म्हणता? अरे तुमच्यासाठी एक फायद्याचा सौदा आणला होता. कायचा आहे? वावराचा आहे काय? नाही नाही, वावराचा नाही आहे सौदा, पण त्या सौद्याचे पैसे तुम्हाला वावरापेक्षा जास्त भेटन. असा कोणता सौदा आणला तुम्ही? तो सौदाच तसा आहे बाळू भाऊ. अच्छा, काय कोणता सौदा होय ते तर सांगा पहिले. वाडा आहे एका जणाचा, त्याची किंमत ठेवली आहे त्याने 1 करोड. अच्छा, सीताराम भाऊचा काय? अरे ते तर म्हणे का 80 मध्येच घेऊन घ्या म्हणे, तुम्ही 80 लाख रुपयात देतो म्हणे तुमच्यासाठी. पण म्या म्हटलं राजे हो, मी आताच जमीन घेतली म्हणून मी काही घेत नाही तो वाळा. नाही तर मग म्या म्हणजे घ्यायची इच्छा होती, जर सौदा नसता बसला तर वाळा घेतला असता. चला ठीक आहे, मला काम आहे थोडंसं. हा, नंतर भेटतो मग तुम्हाला फुरसतीत. अरे जिथं गेलो तिथं तेच म्हणून राहिले, कसं समजावं आता? म्हणजे यायले पहिलेच फोन करून दिले सीताराम काकानं. त्या वाळा इकडे आहे बा, आणि मूळ किंमत यायले सांगून दिली 80 लाख रुपये. का डायरेक्ट 80 लाख रुपयात देणार आपल्याला. आणि आपण येईलच भेटू राहिलो येऊन. आता एक माणूस उरला आहे, शंकर तीरमारे. एकदा त्याला भेटून घेऊ. चल बस गाडीवर. का हो वसंतराव, काय राजे हो, तुमच्या गडबडीत मी एवढ्या मोठ्या पुऱ्या झाडाच्या कैऱ्या ऐकून टाकल्या. आता कैरीचे भाव वाढले. पण तुमच्या जे कैऱ्या होत्या त्या पिवळ्या पडू राहिल्या होत्या, त्या बरं झाल्या लवकर इकल्या. नाही तर बस ते पूर्ण पिकून जात होत्या. मग काय करत होते तुम्ही? जे पैसे याचे हाती थे नव्हते येत. नाही, हे गोष्ट बरोबर आहे म्हणा तुमचीवाली. 1-2 पाण्याचे ठोकं पाहिजे, पण त्याच्याशिवाय काय ताल नाही जमू राहिला तो. हा, आता पाहिजे तसंही, पण आलं पाहिजे ना पाणी. मस्त रात्रीच आलं पाहिजे. जर रातभर आलं तर मग काही त्रास घ्यायचं काम नाही. म्हणजे पीक पाण्याला जरासा सहारा होऊन जाते. सहारा काय, चांगला सहारा होऊन जाते मग. तर का हो दिलीप भाऊ, यायचं तर घरच बांधणं चालू आहे. आता यायचं होय का दुसरं कोणाचं होय, विचारून तर घेऊ आता आलो तर. शंकर काका, ओ शंकर काका. अरे बोला मोहनराव, कसे काय भटकले इकडे? तुम्ही तर पांटेला सोडून कुठं जात नाही. अरे हो, पांटेला सोडून कुठे जात नाही, पण एक तुमच्या फायद्याचा सौदा होता. पण मला वाटलं बा का तो तुम्हालाच भेटा, म्हणून मी पांटेल्यावर नामदेवरावले ठेवून मी तुम्हाला स्पेशल भेटायला आलो. कोणता फायद्याचा सौदा रे बुवा? सांग बरं, कोणत्या फायद्याचा सौदा आणला ते? वावर घेवर आहे का कोणाचं? अरे काय त्या वावराच्या मागे लागले तुम्ही? वावरापेक्षा बी नगदीचा सौदा आहे आपल्यापाशी. याचा भाव तुम्हाला वावरापेक्षा जास्त भेटन. असा कोणता सौदा आणला? कोणता होय? तो आहे का तुमच्या गावातला सीतारामचा वाळा? तो आहे का सौदा? तो असन तर राहू दे रे बाबा, मी नाही घेत ते 80 लाख रुपयाचं. हे पाहून घे, मकान बांधलं म्या. किती लाख रुपयाचं? फक्त 30 लाख रुपयात प्लॉट घेऊन पा, किती जोरदार बांधलं. मी नाही घेत रे बा एवढ्या महागीचा. तो सौदा असन तर मला सांगूही नको. चला येतो मग. वाळ्याचा सौदा आणला होता वाटते ना. मोहन आला. अरे काही विचारू नका तुम्ही. हे सीताराम भाऊ ना पहिले जायले फोन करून दिले आहे का मा वाळा इकाच आहे म्हणून, आणि तो बी 80 लाख रुपयात नाही. जो तो तेच म्हणून राहिला होता का आम्हाला पहिलेच माहित आहे म्हणे, पण आम्ही घेतला नाही म्हणे. वावर असन तर सांग म्हणे. झालं मग काय आहे त्याच्यात? मग मी आहे. मग कोणी घेवाल हाय नाही, सर्वसाधारण माणूस घेऊ शकत नाही. जाऊ द्या, हकला दिले. काही एवढा विचार करत नका बसू त्याचावाला. अरे तुमच्यासाठी एक काम होतं. एक वाळा आहे इकरी, त्याची किंमत 1 करोड रुपये आहे. 20 लाख रुपये ते भेटणार आहे. सगळंच माहित आहे आम्हाला. 1 करोडाचा गिराईक पा, 20 लाख रुपये आपलेवाले. सीताराम आप्पाचा वाळा होय तो. अरे तुम्हाला माहित झालं काय? म्हणजे तुम्हाला येऊन भेटले का ते? सीताराम भाऊ ना सगळ्यालेच फोन लावले आहे पहिले. जेवढे म्हटलं पैसेवाले माणसं आहे ते सोडून द्या आता 10-20 लाखाची आशा, आणि त्याच्या मागे काही लागू नका. एवढ्या रुपयाचं कोणीच इन्व्हेस्टमेंट करत नाही. अरे मोहन, वामन भिंगोट्याला भेट ना तू. वामन भिंगोट्याला भेटला असता नाही राजा? त्या वामन भिंगोट्याला म्हण का तात्या घेणार आहे म्हणा, तू नाही घेशील तर. म्हणून मी तुला सांगायला आलो म्हणा, का तू घेशील तर तू घेऊन टाक. अरे हा, पांटेल्यावर आल्यावर म्हणा लागन. काही म्हणू नको मोहनदा, आम्ही पहिलेच ऑफर दिली त्याले. ते सपास नाही म्हणून राहिले होते. आता तर नवीन घर बांधलं म्हणे, 6 महिने झाले. अरे यार, मग मुश्किल आहे. मग नाही खपत तो. चेते, तू चल इथून. माझ्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे. तू चल फक्त इथून. साहजिकच गोष्ट आहे ना. 80 लाख रुपये कोण गुंतून ठेवणार आहे त्या वाड्यासाठी? 80 लाख रुपये कायले म्हणते? बोल, कायचं दिमाग लावता आता तू? एकही जण तो वाळा घ्यायला तयार नाही आहे. तू हे सगळं बरोबर आहे का? एकही जण तो वाळा घ्यायला तयार नाही आहे, पण तयार आपल्याला करा लागन. तेव्हाच तयार होईल ना. प्रश्न लेखा 20 लाखाचा आहे ना चेत्या. हे 20 लाख रुपये कमवायला किती टाइम लागते?
त्यातले 4 लाख रुपये जरी त्याला दिले तरी 16 लाख रुपये आहे ना. 4 लाख रुपये आपण रिंक्याला देऊ, कारण रिंक्यानं आपल्याला सांगितलं. आणि रिंक्या तिकडे पाहून राहिला गावात लोक. सर्वसाधारण माणूस घेऊ शकत नाही, त्याच्यापाशी एवढा पैसा आहे नाही. आणि जेवढे मोहनदानं काढले होते आणि दिलीप आप्पानं काढले होते तेवढे पाहिले. हे सप्पा नाही म्हणून राहिले, ते तर म्हणे का आम्हाला 80 लाखातच भेटू आला म्हणे. आपल्याला तो वाळा एकाच व्यक्तीला विकायचा आहे आणि एकच व्यक्ती विकत घेऊ शकते. आणि त्याले 1-2 करोडे खर्च झाले तर काही फरक पडत नाही. ते म्हणजे तात्या. तात्याले आपल्याला बरोबर घेऱ्यात घेणं आहे. अरे तात्याले पहिले ज्या 3 जणांना घेऱ्यात घेतलं होतं ना, नामदेव आप्पानं, दिलीप आप्पानं आणि मोहनदानं, काहीच तर ताल नाही जमला. रात्री म्हणे म्हणते हा आणि सकाळी डायरेक्ट म्हणे म्हणते नाही. बरं तात्या नाही म्हणून राहिले असं, पण शांताआजी उरली आहे ना. अरे हाव रे राजा, हे तर विचारच नाही केला म्या. शांताआजी बाकी आहे ना. शांताआजीला बरोबर घेऱ्यात घेऊ ना आपण, बरोबर हरभऱ्याच्या झाडावर चढून देऊ ना. आणि ते कसं चढवायचं आहे हे मला बरोबर माहित आहे. चल गाडी काढ आणि चल तात्याच्या घरी. तात्या वावरात बी आहे, शांताआजी एकटीच आहे. बायाले काय थोडंसं हरभऱ्याच्या झाडावर चढून द्या लागते. आपल्याला शांताआजीले चांगला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचे त्या. पिक्चर लावो मराठी एखादा. तुम्ही थांबत जा बरं जराशे. येऊन जाऊन पिक्चरवरच येते का तुमचं? थांबा, माझ्या नाटक लागलं, मला नाटक पाहू द्या पहिले. अरे दिवसभरी का नाटक पाहणं खतमच नाही होत काय? एखादा पिक्चर तर पाहू दे. अरे पिक्चर शनिवार आणि रविवार येतच राहते, नाटक थोडी येते डबल. गेला का गेला मग तो एखादा भाग. तुम्ही काय आले रे माझ्या घरी? त्या दिवशी तुम्हाला डब्बा नेऊन द्या म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण भाजी जेवून घेतली तुम्ही आणि हड्ड्या राहू दिल्या त्याच्यात. मस्त काम आहे तुमचं वाला. तुम्हाला तर कोणतं काम नाही सांगायला पुरत रे. जाऊ दे ना, होतच असते ना एखादा. काय तू या लेकरासारखंच आहे ना आम्ही. माझे लेकर असे नव्हते. कोणतं काम कोणतं आहे तुम्हाला? तुम्ही कसे काय आले? अरे काही नाही, आलो असंच. आता काय नातू आजीला भेटायला येऊ नाही शकत काय? आता आजी तर काही भेटायला येत नाही नातवाच्या घरी. कायचा चोपडेपणा वया? अरे काही नाही, काही चोपडेपणा नाही आहे. काल स्वप्न पडलं आणि दोघाले सारखं स्वप्न पडलं. त्या स्वप्नातनी तू राजमहालाची राणी होती आणि तात्या राजा होते. काय बोलू राहिला? खरंच गयाची शपथ घेऊन सांगू राहिलो. मी राणी होती आणि तात्या राजा होते. आणि समोर आणि तुम्ही एका वाड्यात राहत होते जो इंग्रजाच्या पहिलेपासून होता. आणि तो वाडा पाले दुरून दुरून लोक येऊ राहिले होते आणि त्या वाड्यासोबत तुमच्यासोबतही फटू काढू राहिले होते. हो का रे? आणि तुमचा वाडा पाले आणि तुम्हाला पाले लोक दुरून दुरून येऊ राहिले होते. आणि तुझ्या नातेवाईकात बी आजी तुझी वाहवाही चालू होती का आमची पोरगी चांगल्या घराण्यात पडली, ज्याच्या घरी बा वाडा आहे. खरंच पण आजी तू वाड्यात पाहिजे होती. वाड्यात तुझी शोभा आणखी वाढली असती. अरे माया नशीब कुठे एवढं चांगलं का वाड्यात राहू? हेच तर वाडा आहे, पाहिला नाही का हा वाडा? अरे हा कोणता वाडा वय? याले काय वाडा म्हणते काय? घर वय हे. मी आता असं ऐकलं आजी का पहिले वाडे होते म्हणून तुमच्यापाशी, मग कुठं गेले ते? का नारायणप्पा, तुमच्या इथं वाडे होते ना पहिले, मग कुठं गेले? ते इकून जमिना घेतल्या आम्ही. ते बा बरं, हे जमिना कायच्या भरोश्यावर घेतल्या आहेत मग. आणि हे एक घर राहू दिलं राहासाठी. 3 वाडे होते, 3ही वाडे इकले. काय आप्पा तुम्ही बी, वाडे काही विकायची गोष्ट होय काय? एक तर वाडा राहू द्यायला पाहिजे होता तुम्हाला राहासाठी. हा, वाड्यात राहिले किती मस्त मजा येते. अरे हा, पण तवा इका लागला तो, कारण आम्हाला जमीन घ्यायची होती म्हणून. पण एखादा तर राहू द्यायला पाहिजे होता आपल्याला राहासाठी. आता बाकीच्या गावात गेलो आम्ही, तिच्या सरपंचाचे घर पाहिले तर वाड्यातच राहते ते. वाडाच आहे मोठमोठे, वाड्यातच राहू राहिले ते. आणि त्याच्यात तू तर बचत गटची अध्यक्ष आहे. हा, आणि तात्या त्याच्यातनी सरपंच आहे. तुम्ही तर वाड्यातच पाहिजे होते. तुम्ही ह्या घरात नव्हते पाहिजे, तुम्ही वाड्यातच पाहिजे होते. वाड्यात तुला सांगतो ना, एवढं गमते आणि एवढं मस्त वाटते काय सांगू आता. आणि एक शाही घराण्यातलं असल्यासारखं वाटते. आता मग आता नाही आहे वाडा तर मग आहे ना हे घर, जाऊ दे ना. आता घाले तरास करून घ्यायला पुरते काय? आजी वाडा वाडा असते, हे काय लावलं त्या? तू चल फक्त वाडा पाहिले, तुला दाखवतो. नाही बाप्पा, मी नाही येत कुठं वाडा गिडा पाहिले आहे ना लोकांचे वाडे. तुला नाही वाटत का आजी आपला बी एखादा वाडा असायला पाहिजे होता? वाटते तर, पण आपली चालू दिली पाहिजे ना आपल्या घरच्या माणसानं. अहो आजी तू वाड्यात राहशील ना तर 4 चौघी बाया त्या म्हटल्याशिवाय कुठंच नाही जाईन म्हटलं, त्याच ऐकीन. कारण त्या कसा दबदबा पडन मग गावात. का नाही, हे वाड्यात राहते बाई, हे शाही घराण्यातल्या सारखी राहते, त्याच्याच्यानं हिचं म्हणणं ऐकाच लागन आपल्याला. आता बाकीच्या बायाचं पाहिलं नाही काय? जे वाड्यात राहते ते त्याच्याच मनानं बाकीच्या बाया ऐकते ना. अरे हो, हे गोष्ट बरोबर आहे. पण तू आमचं म्हणणं एवढंच आहे का तुया एक स्वतःचा मालकी हक्काचा वाडा पाहिजे होता. वाडा वाडा असते, हे घर काय कामाचं आहे का? हे झालं ना आता, एक्सपायरी झालं हे कधी अंगावर पडू शकते तुमच्यावाले. तू चल तर सही आमच्यासोबत, तू चल, तुले वाडा दाखवतो कसा. चल तर सही, आता बसलीस तर आहे तू नाहीतरी. हा, पण आता माझी सिरियल लागते ना, आता मी कुठंच नाही येते पाहिल्याशिवाय. अहो चल ना, सिरियल काय आज ना उद्या पाहिनच आहे. वाडा तर पाहून घे. एक डाव का वाड्यात राहिले गेली तू
सिरियल पाहिणं आहे मग. बरं चला बा, तुम्ही आता एवढे फोर्स करू राहिले तर चला. कुठं निवड राहिला रे तू तिले? अरे ह्या इथंच वाडा आहे एका जणाचा, तो दाखवून आणतो बस. बसली ना आजी बरोबर? बरोबर बदलो, बरोबर पकड त्या सोन्याने पकड. हा बसली, चल. बाय वा आजी, अशा वाड्यात पाहिजे तुला आले. गेले म्हणते वाडा. अरे बापरे, किती शानदार वाडा आहे हा. असा वाडा तर मी आजपर्यंत नाही पाहिला. त्याच्यासाठीच तुले दाखवायला आणलं का पाय कसा वाडा आहे तर तो. हो ना, वाडा आहे का काय होय हा. कोणी पायन त्याले तर 15-20 मिनिटं पाहतच राहील. असा पाहिजे होता पण आजी एखादा तरी वाडा ज्याच्यात तू राहू शकतं असा वाडा पाहिजे होता तुमच्यापाशी. आपलं कुठं नशीब एवढं चांगलं आहे रे, आपल्यापाशी कुठं वाडा आणि हे न ते होता म्हणते तर इकून टाकले. 3 वाडे होते म्हणते ना. पण आता टाइम थोडी गेला आहे काही. काय 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 पैसे काय आहे नाही का तुमच्यापाशी? तुम्ही काय घेऊ नाही शकत काय? वा, घेऊ नाही शकत तर काय तर. पण हा वाडा आजी माहित आहे काय, हा तुमच्याच पाशी पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे. कारण कसं आहे, तुम्ही वाड्यातनी लय चांगले दिसता म्हणून. आणि सगळ्याच्या नशिबात नाहीये वाड्यात राहणं. वाड्यात नशिबान लोकच राहते. पाय विचार कर आजी, हा वाडा तू विकत घे. अरे विकत घे, पण त्यानं तर विकला पाहिजे ना, तेव्हा विकत घेऊ ना आपण. ते सगळं आमच्यावर सोडून दे तू फक्त सांग तू घेता काय विकत. आता बोला लागन पहिले तात्याला येऊ दे, तात्याला विचारतो मी. हे असं आहे, मग विचारायला लावशील आणि मग घेशील नाही, मग थोडी जमत असते काही. हा, आपण बरोबर त्याला दिमाकानं घेऊ. काही सरपंच आहे बा गावचे, असं तसं हे ते बरोबर सांगतो आम्ही. आपण आपली वस्तू कोणी बी एवढी चांगली वस्तू कोणी विकत असते काय काही आपलं. तू घेता काय, आम्ही बोलतो त्याच्यासोबत. तू घेता काय सांग फक्त. पहिले मले तात्याला विचारू दे, त्याच्यानंतर पाहू. तुले पसंत आला काय ते सांग. पसंत म्हणजे मला तर लयच पसंत आला तो. अधिक अंध्र पाहिलंच नाही त्या. अंध्र जर पाहिलं तर बापा तू विचारतच पडशील. नाही, आता उशीर होऊ राहिला. तात्याची वेळ झाली, आता घरी येते ते. मी म्हणीन त्याले, चल घराकडे चल आता. बरं देवानंद भाऊ, तुम्हाला म्हटलं का वाडा घेऊन घ्या, फायद्याचा आहे. ऐकलं का तुम्ही? वामन भिंगोटेले जसं माहित झालं का फायद्याचा आहे, तर आता तो घेऊन राहिला वाडा. त्याला माहित आहे ना, आज ना उद्या भाव वाढणारच आहे त्याचे. सागवान असतं, सागवान किती रुपयाचं आहे त्याले. बरं घेऊ दे ना बाबा, त्याले घेऊ दे, जाऊ दे. तो घेऊ राहिला काय, आपण घेऊ राहिलो काय फरक पडू राहिला. पण कसं आहे, आपल्या माणसानं घेतला असता तर जरा बरं वाटलं असतं. फायद्याचा होता ना तो सौदा. बस जाऊ द्या, असे काही सौदे जाते आमच्यापासून फायद्याचे, आम्हाला नाही पाहिजे. वावराचे सौदे असन तर आणत जा. तात्या कुठे गेले? तात्या नाही आले. तात्या जेवण करू राहिले होते, येतो म्हणे बाहेर. अरे वा, मी काय म्हणू राहिली होती, बोल ना. आपलं एखादं नवीन घर पाहिजे होतं. हे लय झालं ना खंडार, पहा ना तुम्ही. बार मातीच्या ढेकला पडते. घेऊ ना, तर टाईम आहे ना. एवढी कोणती गडबड आहे, घेऊ ना, चांगलंच घेऊ. नाही, माझ्या म्हणणं कसं होतं, त्या घरापेक्षा म्हटलं आपण एखादा वाडा पाहिला तर. माझी लहानपणापासूनच इच्छा होती वाड्यात राहायची. लहानपणापासून इच्छा होती तर मग आता मोठी झाली ना तू. नातू पंताची झाली ना. आता काय झालं, लहानपण खतम झालं, इच्छा तिकडे खतम करून टाकायला लागत होत्या. तसं नाही ना, तुम्ही तर मजाकीवरच घेता हर वेळेस. तसं नाही म्हणणं आहे ना. म्हणत होती का कसं आहे, तुम्ही बी आता कसं, तुम्ही म्हटलं गावाचे सरपंच आहे आणि मी महिला बचत गटची अध्यक्ष आहे. त्या हिशोबानं कसं आपला एखादा वाडा पाहिजे होता. लोक येणं जाणं करते, 5-50 लोक येऊन बसते घरात. त्याच्यावाले काय आहे तर समस्या सांगते, तर त्याच्यासाठी कसा वाडा पाहिजे होता. आता घर बांधू ना मोठं जा, मग त्याच्यात 50 म्हणून 60 लोक राहते. तुमच्यात तुम्हाला समजूनच नाही राहिलं मी काय म्हणून राहिली तर. अरे वाडा असते, वाडा किती मोठा असते तुम्हाला माहित नाही काय? वाड्यात राहणं म्हणजे असं वाटते का आपण लय श्रीमंत माणसं आहे, शाही घराण्यातले आहे. अरे श्रीमंत तर आहेच ना मग आपण. मग हे काय पुऱ्या गावाला सांगा लागते काय? आणि वाड्यात राहिल्यानंच काय होऊ राहिलं. अरे वाडा दिसते किती मस्त, तुम्ही पाहिलाच नाही. एकदम म्हणजे असा जुन्या काळातला. आता जे लोक नवीन घरं बांधू राहिले सिमेंटाचे, ते बी त्याच्या समोर फेलीवर वाटते. फेल करून टाकते म्हटलं ते. असा दिसते वाडा. नाही, ही गोष्ट बरोबर आहे तुझी. पण वाड्या कसे आहे, वाड्या आता बांधत नाही ना लोक. जे जुने आहे तो एखादा वाडा घ्यायला लागेल आपल्याला. आणि वाडा काय सस्त्या पैशाचा राहत नाही. काय पैसेच करसान का हर वेळेस? कधी तर म्हटलं मनाची समाधानी करत जा. वाडा काही सस्त्या पैशाचा आहे नाही. आणि तू कहून आता वाडा करू राहिली. मी आता तुला काही सांगितलं नाही वाड्याचं असं. तुला कोण सांगितलं हे? अरे ते 2 पोट्टे आलते घरी, सोन्यान चेत्या. तिनं दिला याच्या डोक्यात भूत भरून का वाडा पाहिजे. आणि माझं स्वप्न आलं होतं मले. आणि स्वप्नातनी तुम्ही दोघं जण राजा आणि राणी सारखे दिसू राहिले होते त्या वाड्यातनी. शाही घराण्यातले दिसू राहिले होते. आणि इले पाहिले नेला होता वाडा कोणाचा होत. अरे त्याच्या मागं कुठं लागू राहिली तू? जाऊ दे, सोड त्याचा पिच्चा. वाडा पाहिजे बस, आहे ना हे घर, बस दुसरं घर भाऊ चांगलं. वाडा लय माग म्हणते तो, 1 करोडाचा वाडा म्हणते. 1 करोड कायले म्हणते?
वाड्यातनी लय पैसे जाते आपल्यावाले. वाळा आपल्याला पुरत नाही घ्याले. एखादा पाहू म्हणजे वाळात जर एखाद्याचा इकडे असल्या कमी पैशात तर घेऊ. 1 करोडाचा वाळा मी घेत नाही. पण तुम्ही एखादा तिकून जाता जाता रस्त्यानं पाहून घे जा कसा आहे तो. पाहायचं काय आहे त्याच्यात. तात्या शांताजीले नाहीच म्हणते ना. पाय ना तू. अरे 1 करोडाची वस्तू आहे न ते. काय साधी आहे का लेका? काय 5-10 लाखाची थोडी गोष्ट आहे काही. खपून जाया 1 करोड कायले म्हणते. बस त्याची अपेक्षा करणं सोडून द्या लागन आपल्याला. आपले कामधंदा पाहा लागन. एखादा सौदा फसला तर करून टाका लागन. त्याच्या मागं काही लागायला नाही पुरत. एवढ्यातच हार मानली का त्या? एवढ्यातच हार मानली काय? झालं बाबा. तुला म्हटलं होतं ना का दुधात जरा बदामा जास्त टाकून खात जाय. जरासा दिमाग चालवत नाही तू अशा गोष्टीत. अरे आता काय दिमाग चालवायचा राहिला. झाले ना आता. सगळ्याला विचारलं ना. एकही जण घ्यायला तयार नाही आहे ना ते. तू म्हणू राहिला बा काय एकही जण घ्यायला तयार नाही आहे म्हणून. पण मला तर नाही वाटत. मला तर वाटते का सगळेच घ्यायला तयार आहे. कसे काय? कसं आहे हे जेवढे जण आहे त्याला जर त्याचा काही ना काही फायदा दिसला असता त्याच्यात. म्हणजे बा आपण 1 करोडाची वस्तू कोणती घेऊ राहिलो त्याच्यावर जर आपल्याला 30-40 लाख रुपये जर भेटले तर हे 1 करोडाची वस्तू घ्यायला कोणी तयार राहते का नाही राहत? वा कोणी रायन. तर आपल्याला तेच गोष्ट करायची आहे. म्हणजे काही समजलं नाही मी. पाय आता तुला समजावून सांगतो. आता समजून जा. आपल्याला जर 20 लाख रुपये कमवायचे आहे तो वाळा इकून तर वाळा कोणाला ना कोणाला इका लागत. त्याच्यानंतरच आपण 20 लाख रुपये कमावू. तसे कमावणं भुलून जाय. हा पण तो वाळा खपन तवाच भेटन ना. तो वाळा आपणच इकू. आपल्याशिवाय कोणी इकू शकत नाही त्याले. माझ्या डोक्यात आता एक प्लॅन आलाय. जवळ आहे थोडासा सांगतो तुले. सुदाम काकासारखे 4-5 बेवडे पकडू. यायले आपण 100 रुपये खर्चाले देऊ आणि 1 देशीची पावती देऊन देऊ. यायच्यापासून आपल्याला एकच काम आहे ते करून घेणं आहे आणि त्याला इमानदारीनं ते काम करायला लावणं आहे. अफवा अशी फैलावा म्हणा का हा जो वाळा आहे त्याच्यात धन आहे. अशी अफवा जशी फैलन तसे सगळेच्या सगळे लोक त्या वाळा घ्यायला तयार होऊन जाईल. म्हणजे हे 7 जण. बाकीचे तर आपल्यासारखे मध्यमवर्गीय माणसं त्या वाड्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे त्याला विकत घेऊ शकत नाही. 1 करोड रुपये असो का ते 50 लाख रुपये असो आपल्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. पण यायच्यासाठी नाही आहे ना. आता अशी जशी अफवा फैलन का त्या वाड्यातनी धन आहे तर तू पाय फक्त किती लोक येते तिथं तो वाळा घ्यासाठी. तेव्हा आपण करू त्या वाड्याची हर्राशी. सीताराम आप्पाले भेटू. सीताराम आप्पाले म्हणू जसं जसं आम्ही म्हणतो तसं तसं करा आणि तुम्ही आता साईडला हटून जा. अरे हाव रे यार. 1 नंबर दिमाग लावलं त्यात. आणि तो वाळा कसा नाही खपत 1 करोडाचा. तर पाय आता तू 1 करोडच्या वरता जर तो वाळा विकून नाही दिला म्या आणि वरची पुरी मलाई आपण नाही खाल्ली तर मग म्हणजो तू आता. तू हे सगळं बरोबर आहे पण त्या वाड्यात जर धन नसलं तर मग कसं करशील? मग तर मार खाची आहे. अफवा आपण फैलवली काय? नाही. अफवा कोण फैलवन? दारू पिणारे बेवडे. हा तर मग मार कोण खायन? दारू पिणारे बेवडे. मग आपला काय रोल आहे? आपला रोल सारखाच आहे. वाळा खपला पैसे द्या आमचं वाला कमिशन. बस झालं तर त्याच्या बाद तू कोण मी कोण. जमलं का? आता फक्त आपल्याला सुदाम काकाला भेटणं आहे. असा कसा तो वाळा खपत नाही तेच पाय आता तू. इकून दाखवण म्हणजे दाखवण तुले आता. मानलं पण सोने तुले. मानलं राजा. पाय दाखव त्याले. पाय दाखव मले तुया पाया लागू दे बाबा. पाया लागू दे. लागणं तर माया पाया. तुले काय नाही म्हणाई आहे का? कधी लागत जाय. तुले वाटलं तेव्हा माया पाया लागत जाय तू. अरे बापा कंबर दुखू राहिली. राहू दे. जेव्हा कंबर चांगली होय तेव्हा लागन पाया. आणि पायाही नाही दिसू राहिले त्या अंधाराचे. अरे भोकण्या डोयाच्या हे काय होय माया पाय दिसून नाही राहिले म्हणून राहिला. जाऊ दे नंतर कधी लागन त्यावाल्या पाया. पण खतरनाक आहे त्या दिमाग बाबा. अल्बर्ट आईन्स्टाईन पेक्षा कमी नाही आहे. आता हा कोण रे बा अल्बर्ट आईन्स्टाईन? जाऊ दे ना कोणी असो आपल्याला काय करावं लागते. चल पहिले आता तू सुदाम काकाले भेटायला चल.